हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. होप यू डूइंग अ फाईन. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, हे दोघे ते तिघे आणि मी एक 6 जणांची एक ट्रिप चालू आहे. ही ट्रिप आहे आमच्या पेनपासून पंढरपूर, विजयपुरा, हम्पी आणि गोवा मालवण अशी ट्रिप चालू आहे. तो त्यातला पहिला लॉग तुम्ही बघितला असेलच. तर तो आम्ही पेनपासून पंढरपूरपर्यंत आलो. सगळा प्रवास दाखवला, पंढरपूरमधला टेम्पल दाखवला, तिथलं आम्ही दर्शन घेतलं, ते सगळं त्याच्यात आहे. सो स्टे ट्यून ते बघा. आणि हा आपण करतोय दुसरा लॉग चालू. तर आता आपण पंढरपूरमध्ये जाऊ. इथून जायचं आपल्याला विजयपुराला, आणि विजयपुराला आपला पहिला स्टे आहे. सो विजयपुरामध्ये बघण्यासारख्या 2-3 गोष्टी आहेत, त्या आपण बघू. आणि उद्या आपण दुपारपर्यंत हम्पीला निघणार आहोत. सो असा काहीतरी आपला पुढचा प्लॅन आहे. त्याच्या पुढचा प्लॅन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. सो उशीर तर झालेला आहे, आता काय मला वाटत नाही पॉईंट होईल, पण बघू, ट्राय तर करू. दुसरा काय भेटलं तर दुसरा काहीतरी बघू. सो निघतोय आता इथून. पेट्रोल फिल करायचं आणि मल्लिके मैदान. तर इथून कधी 100 किलोमीटर आहे विजयपुरा. मलिक ए मैदान काहीतरी बघायचं आहे. सो ते बघू. आणि मग तो पण ते 6 पर्यंत असतो ना, तो भेटेल की नाही चान्स. तो नाही भेटला दुसरा काहीतरी बघू ना, आपण आधी शोधू. असा सीन आहे. तर तो भेटला तर ठीक आहे, नाही तर आपण दुसरा काहीतरी बघू. तो फायनल निघतो आता इथून आणि भेटूया आता गोप्रो सेटअपमध्ये. मॅप कोण लावतोय? अरे चार्जिंग नाही मला. मी एक काम करते ना, तुझा मोबाईल दे माझ्या जरा. फर्स्ट क्लास चार्जिंग आहे आपल्याकडं. तो फायनली आपण निघतोय पंढरपूरमधून विजयपुराकडे. 111 किलोमीटर दाखवते, 2 तास 33 मिनिटे. आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तर या लोकांचं काय मॅप हे लावत नाही. एक फोनवर बोलतोय, एक हे करतोय, ते करतोय. तर म्हटलं मीच लावतोय आणि मीच लीड करतोय. तुम्ही या मागून. बात तो सही है ना. हवा के साथ साथ घटा के संग संग. हाँ हाँ, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो पेट्रोल फिल करून झालेलं आहे. सकाळी टाकलेला 1175 रुपयाने, आता टाकला 1110 रुपये. सो ठीक आहे, 350 किलोमीटर व्हायला आलेले आहेत. त्यामुळे इतना तो बनता है. विजयपूर 106 किलोमीटर. बँगलोर 628, उमदी 52. विजयपूर 106 जो आहे तो आपण घेऊन जाणार आहोत. 6:29 आपण पोचतोय. 105 किलोमीटर दाखवतो इथे. तो 6:29 म्हणजे बघू आता टाईम जर कमी झाला दिला तर. या सिरीजचा पहिला लॉग तुम्ही बघितला असेल. सो बघितला असेल तर धन्यवाद. आणि व्हिडिओ लाईक केला असेल, चॅनल सबस्क्राईब केला असेल, त्याबद्दल पण तुमचा धन्यवाद. तर हा व्हिडिओ दुसरा आहे, व्लॉग दुसरा, या सिरीजचा दुसरा व्लॉग आहे. तो आम्ही पंढरपूरपासून विजयपुराला जाणार आहोत आणि तिथे काय असेल तो प्लेस तुम्हाला दाखवणार आहोत. सो इथून पंढरपूरपासून काहीतरी 111 किलोमीटर होतात. आम्ही पेट्रोल फिल केलं आणि पुढे आलो. सो आता काहीतरी 101 किलोमीटर आहे. हा आता रोड असं काहीतरी दाखवतोय आपल्याला. विजयपूर 102 किलोमीटर इथे पण लिहिलेलं आहे. आणि पोचायचं डेस्टिनेशन टाईम 2 तास 18 मिनटं दाखवतोय. तर खूप जास्त आहे. ॲक्च्युली 4:15 वाजलेले आहेत, म्हणजे 6:30 होतील आपल्याला पोचायला. तर आपण असेच चालत राहिलो तर. बट बघू, पुढे चांगला रस्ता दिला तर अजून चांगली स्पीड मेंटेन करता येईल. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, जो आम्ही घरातून निघालो. आम्ही 6 रायडर, मी, समीर, गोरक्ष, कुणाल, परदेशी, विपुल आहे नवीन मला. सो असे 6 रायडर आम्ही निघालो. 3 बाईक घेऊन, एक विलियम. सो मस्त मजा येते. सकाळी जो निघालो आम्ही, तर निघता आम्हाला पेनवरून 4 वाजले. आणि इथून आम्ही 4 वाजता धरले की एवढे वाजतील. तो पुणे वगैरे त्या पुणे सातारा मार्गे आम्ही पुढे आलो पंढरपूरकडे. सो पंढरपूर ॲक्च्युली आमचा स्टॉप नव्हता. बट ते तुम्हाला बोललो ना, मी एका रील्समध्ये पण बोललो आणि व्हिडिओमध्ये पण बोललो की देवाने बोलवले तर आपल्याला जाणंच आहे. सो आम्ही गेलो, दर्शन घेतला आणि पुढच्या रस्त्याला आलो.
तर मित्रांनो जाता जाता आम्हाला एक गाव लागला, पाणी पिण्यासाठी थांबलेलो. तिथेच शाळेतली मुलं जमा झाली. एकाने मला कॅडबरी दिली, म्हटलं घ्या तुम्ही बोलतोय. सो त्याला हात असा टेकून मी त्याला थँक्यू बोललो आणि आपला व्हिडिओ म्हटलं आपल्या चॅनलला जाऊन, तिथे नाव लिहिलेलं होतं चॅनलचं, म्हटलं जाऊन सबस्क्राईब करा आणि वॉच करा की तुम्ही पण याच्यात दिसणार. सो अर्धी कॅडबरी समीरला देत होतो, तुटत नव्हती. बाई छोड. आणि गोरशला बोललो तर गोरश होता हेल्मेट घातला तर नको, तर मी खाल्ली तिथे. आणि परत विचारलं की नाव काय तुमच्या यूट्यूब चॅनलचं. सो त्याला परत दाखवलं तिथे लिहिलेलं आहे. तर ते यूट्यूबला जाऊन सर्च कर, तिथे हा व्हिडिओ येईल. सो झालं आणि मग तसंच आम्ही निघालो इथून. सब बढ़िया है. 72 किलोमीटर बाकी है ट्रेन. बटन दबा दबा, 1.25 घंटा लगने वाला है ट्रेन. बटन दबा दबा. और ये अभी जो रोड है ना, स्ट्रेट टू स्ट्रेट है. चेंज हुआ कि नहीं पता नहीं, लेकिन स्ट्रेट ही जा रहे हैं. तो मैप मेरे पास है तो मैं लीड कर रहा हूँ. बहुत पीछे तो पीछे आ रहे. तो हमारे कुणाल को लगी थी भूख, तो मैंने बोला इनको कि नाश्ता करेगी. बाकी सब बोले कि नहीं आगे चलेगी. तो ठीक है, चलिए. तर 5:30 वाजलेले आहेत आणि एका मधल्या रस्त्यात आहोत. हा रस्ता असा चांगला आहे, बट सीन असा आहे की विजयपूर आहे अजून 31 किलोमीटर आणि मॅपवर दाखवते अजून 54 मिनटे लागतील. तर तो जाता जाता परत आम्हाला सनसेट मिळणार नाही, कुठला पॉईंट करता येणार नाही, कालो होईल. सो म्हणून विचार केला की मध्ये हा जो असा स्पॉट दिसतोय, काय भारी दिसतोय, मस्त दिसतोय, एक नंबर दिसतोय, तर इथेच कुठेतरी थांबून आता म्हणजे थांबलेलो तर आहोतच. सनसेट आता खाली होणार आहे. इथे आमच्या बाईक्स अशा लागलेल्या आहेत आणि बाईकर्स लोकांना गाड्या चालवायला पलवायला मजा येत आहे. सो एक नंबर राईड होत आहे. तर इथं थोडासा टाइमपास करू आणि मग आपल्या पुढच्या रस्त्याला जाऊ. सो फायनली आम्ही ज्या एरियामध्ये बसलेलो तिथं बसून झालं आमचं. त्यांनी खूप रील्स किंवा फोटोज खूप घेतलेले आहेत. मी थोडासा आपला ड्रोनचा जो प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो, बट नाही. सो निघालो आता विजयपुराकडे. इथून आहे काय ते 31 किलोमीटर, पण दाखवते 45-46 मिनटे. सो आय डोंट नो की एवढं का दाखवते 31 किलोमीटरसाठी. आय थिंक रस्ता पुढे खराब असू शकतो, बट देखते आगे. बापरे बाई, दुर्ला उरी चालली. कर्नाटकाची लाल परी दुर्ला उरीत चालली. सो फायनली आपण कर्नाटकात एंटर केलेलं आहे. आता बॉर्डर लाईन गेलेली आहे. इथून मॅपमध्ये दाखवते असं काही ते सिम्बॉ काही नव्हता. आणि 17 किलोमीटर राहिले. 17 किलोमीटरला 28 मिनटे दाखवतात. सो ठीक है, क्या कर सकते हैं, सारा तो पूरी करना है. तर रूम घेतला आणि फ्रेश वगैरे झालो आणि आलो डायरेक्ट जेवायला. बिर्याणी खायला आलो. विजयपुराची फेमस हैदराबादी पॅराडाईज बिर्याणीमध्ये 1 किलो सगळ्यांसाठी 1 किलो. कोणासाठी 2 किलो
सकाळपासून एक वडापाव खायचा होता त्याला पण नाही दिला. याने 2 पाव जास्त खाले म्हणून आता विषय जरा वेगळा झाला. बट